नमस्कार मंडळी. तर बघा, आज खूप छान असं वातावरण झालं आहे. तर तुम्हाला व्हिडिओच्या टायटलवरून दिसत असेल की मला तुम्हाला काय सांगायचं आहे, तर ते मी पुढे जाऊन तुम्हाला सांगणारच आहे. त्यासाठी तुम्ही व्हिडिओ संपूर्ण बघा. तर आज वातावरण जर बघायला गेलं तर खूप छान असं झालं आहे, म्हणजे आभाळ वगैरे आले. इथून पुढे जे दिवस असतात ते पावसाचे दिवस असतात. यंदा पावसाळा जो आहे तो लेटच चालू झालेला आहे, आणि 2 दिवस झालं पाऊस पडतो एकसारखा चांगला. आणि वातावरणामध्ये पण बघा छान असा बदल वगैरे झाला आहे. तर आता ह्या दिवसात बघा गवारी वगैरे लावलेली असते नाही, त्याला असं जास्त पाणी वगैरे चालत नाही, त्यामुळे असे खराब होतात झाडं वगैरे आहेत ते. गवारी म्हणावीशी लागत नाही आहे. तर आता मी तुम्हाला दाखवते. तर इथे बघा मस्त असं मी आमरस बनवलं आहे. माझ्या मावशीने आंबे दिलेले होते, तर त्याचाच मी आमरस छान असा मी बनवलेला आहे बघा. तर ह्या वेळेला कसं झालं आहे माहिती आहे का, अगदी आमरस जर म्हणायला गेलं तर भरपूर असं खाल्लं आहे. भरपूर आंबे यंदा आणलेले होते आणि एकसारखा आमरस चालूच होता करायचा. तर इथं मस्त असं मी रात्री आमरस बनवलेला होता. माझ्या मावशीने झाडाचे आंबे दिलेले होते, खूप छान होते आंबे, गोड असे. तर बघायचा आमरस वगैरे बनवले, खूप छान झाला आहे आमरस. तर रोज एक छान असा पदार्थ काही नाही काहीतरी बनवायचा चालू असतो, कारण दरवेळेला पण सुट्टी वगैरे आहे शाळेला, आणि मुलांना शाळेला सुट्टी वगैरे असली की असं काहीतरी नवीन बनवायला पण भारी वाटतं, की मुलांना खायला आवडतं. रोज शाळा चालू झाल्यानंतर टिफिनमध्ये असतोच भाजी चपाती अशी काहीतरी असतंच. आपण वेगवेगळ्या ज्या भाज्या असतात ते आपण मुलांना बनवून डब्यामध्ये देतो, पण ते पण खाऊन खाऊन शेणा बोर वगैरे होतात. त्यामुळं त्यांना सुट्टी असल्यामुळं असं काहीतरी वेगळं असं स्पेशल बनवायचं असतं आणि त्यांना आवडतं. त्यासाठी करून खायला घालणं काही अवघड नसतं. त्यांनाही खूप समाधान वाटतं की खाल्ल्यामुळं वेगवेगळं आपणही खाऊ शकतो सर्वजण, आणि त्या मुलांना पण आपल्या घालवू शकतो. एकदा का शाळा चालू झाली की मग चपाती भाजी डब्याला कंपल्सरी असतेच. तर आता थोड्या दिवसात शाळा वगैरे चालू होईल. आता जास्त काही दिवस राहिले नाही, तर बऱ्यापैकी आता क्लास वगैरे चालू झालेले आहेत, म्हणजे तास वगैरे असतात शाळेमध्ये जे जाताचे ते चालू झालेत. आणि आता 15 तारखेपासून शाळेचं जे रुटीन आहे ते चालू होणार आहे. तर बरेच असे बंपर ऑफर जे असतात ते आता निघालेले आहेत बघा. आता आमच्या गावामध्ये पण असे भरपूर ऑफर लागलेले आहेत वह्यांवरती वगैरे. आता जर बाहेर एखाद्या दुकानामध्ये जर आपल्याला घ्यायला वगैरे गेलं तर सहज अशा वह्या वगैरे अगदी महाग भेटतात. आणि आता आमच्या गावामध्ये, म्हणजे आमचं शेजारचं गाव आहे पोलीस, तर तिथं ऑफर वगैरे असे लागलेले आहेत. तर तिथं एक जर आपण बॅग घेतली तर त्याच्यावरती इतका छान असा भारीतला असा क्वालिटीचा पेन एक आहे, म्हणजे जो पेन आपण जर सहज घ्यायचा म्हटलं तर त्याची किंमत 150 ते 200 रुपये आहे. असा पद्धतीचा एक पेन आलेला आहे. तर तो आपल्याला फ्री मिळणार आहे. अशा बऱ्याचशाच गोष्टी एकावर एक फ्री अशा मिळणार आहे. तुम्ही जर 2 ते 3 हजार रुपयाची जर खरेदी केली तर त्याच्यावरती तुम्हाला एक स्टीलची जी बॉटल असते ती पाण्याची, ती अशी फ्री मिळणार आहे. अशा बऱ्याचशा ऑफर लावलेल्या आहेत. वह्यांवरती ऑफर आहेत. बऱ्याचशा ज्या तुम्ही वस्तू घ्याल त्याच्यावरती छान अशी ऑफर लावलेली आहे. आणि बऱ्याच बघा दुकानामध्ये आपण गेले की अशी ऑफर भेटत नाही आहे. अगदी रिटेलमध्ये मिळतं, हे होलसेलमध्ये, आणि अगदी स्वस्तात मस्त आणि ऑफर त्याच्यावर डिस्काउंट आहे. आणि अशा पद्धतीनं आता शालेय ज्या वस्तू आहेत त्या मिळणार आहेत. त्यामुळं जर आसपास जर कोणी माझी व्हिडिओ जर बघत असेल तर तुम्ही नक्कीच पलूसमध्ये संग्राम भवनमध्ये ही ऑफर चालू आहे, तर तुम्ही तिथे जाऊन विजिट करू शकता, घेऊ शकता. अगदी मुलांच्या ज्या शालेय ज्या काही वस्तू आहेत त्या भरपूर अशा तिथं आलेल्या आहेत. तर बघा असं आता आम्ही पण आता ठरवलं आमच्या आणणार आहे आज साहित्य काय काय लागतं ते शाळेचं. कारण कसं होतं 13 तारखेपर्यंत म्हणजे त्यांचा जो सेल आहे, म्हणजे जे त्यांचं जे साहित्य विक्रीसाठी आहे ते 25 जूनपर्यंत आहे, पण ऑफर जर म्हणायला गेला तर 13 जूनपर्यंत आहे. मग आता किती दिवस राहिले, मग आज उद्या जाणं होतं आहे नाही होतं आहे. पावसाचं असं बघा ढगाळी असं वातावरण वगैरे झालेलं आहे. त्यामुळं आम्ही काय म्हटलं की आजच जायचं आणि घेऊन वगैरे यायचं ज्या काही शाळेच्या वस्तू ज्या लागत्या त्या. आता त्याला कसं असते, आधीच चौथीला ज्यावेळेला तो होता त्यावेळेला एवढा वया लागायच्या, पण लहान साईजच्या लागायच्या. आता मोठ्या वगैरे पण लागू शकतात, लहान साईजच्या पण लागू शकतात. कारण कसं होतं आता गृहपाठ वगैरे दिला जातो. आणि ह्या वर्षी कसं झालं आहे, शालेय जे आहे त्याचं म्हणजे शालेय जे शिक्षण म्हणजे असं असतं, तर ते पोर्शन वगैरे सगळं आता त्याचा बदललेला आहे. त्यामुळे आता त्यानुसार त्याला वया वगैरे आता घेणं गरजेचं आहे. आता प्रत्येक विषयाची वेगळी वय असते, गृहपाठासाठी वेगळी असते. बरेच आता ज्या मुलांचं स्वच्छ अक्षर नसतं त्यांच्यासाठी वेगळ्या अशा बऱ्याचसाठी वया लागल्या जातात. त्यामुळं त्याला वया वगैरे आता भरपूर घ्यायचे आहेत आम्हाला.
आता बघा 300 रुपयाला 1 डझन वया अशा आहेत आणि छान अशी ऑफर तिथे लागलेली. बऱ्याच दिवसापासून ही ऑफर चालू आहे. आम्हाला काही जाणं वगैरे झालं नाही आहे आणि आता रोल बनवतो. मामाच्या गावी सुट्टीला गेलेला होता, त्यामुळे तो आल्यानंतरच आम्ही घ्यायचं असं ठरलं होतं. तर बघा आधी आता कसं होतं, बाहेरच्या शाळेत घातले की फी वगैरे असते, तर फी वगैरे भरावी लागते आणि त्यानंतर शाळेच्या ज्या काही वया वगैरे आहेत त्या आपल्यालाच घ्याव्या लागतात. त्यानंतर ड्रेस वगैरे आहे तोही आपल्याला घ्यावा लागतो असं म्हणतात. मला पण अजून माहीत नाही, आम्ही पहिल्यांदा आता त्याला ॲडमिशन घेतलेलं आहे, त्यामुळे आता बघूया कसं काय काय. पण ड्रेस पण घ्यावा लागतो असं म्हणतात. आपला पण आता मराठी शाळेमध्ये जोपर्यंत होता तोपर्यंत तिथं थोड्याफार वया, ड्रेस, बूट, सॉक्स असं बरेचसेच काही साहित्य होतं ते मिळत होतं. आणि म्हणजे तशा स्कीम वगैरे म्हणजे स्कीम तसं म्हणता येणार नाही, म्हणजे वरून शासनाकडूनच ते आलेलं असतं साहित्य आणि तिथं ते देत वगैरे असतात. आताच बाहेरच्या शाळेत जर आपण फी वगैरे भरून जरी मुलांना जेव्हा आपण शिकायला वगैरे घालतो तर ते तसं नसतं. सगळे जे काही वस्तू असतात ते आपल्यालाच घ्याव्या लागतात आणि आम्हाला शेतामधून इकडचं अंतर जरा लांब पडतं आणि इकडचं कशी मुलं वगैरे आहेत त्यामुळे पलूसला जाणारी त्यांच्यासोबत तो पुढे जाऊ शकतो. त्यामुळे आम्ही त्या नियोजनानं आम्हाला कसं इकडून सोपं पडेल त्या पद्धतीने आम्ही त्याला आता घातलेलं आहे शाळेला. बाहेर फी वगैरे आता भरलेली आहे, तर थोडीफार राहिली ते नंतर आपण देऊ शकतो. आणि खूप छान अशा ऑफर लागलेल्या आहेत. आता बऱ्याचशाच ठिकाणी पलूसमध्ये ऑफर वगैरे लागलेले आहेत, चालू आहेत ऑफर. तुम्ही जाऊन तिथेही व्हिजिट करू शकता, घेऊ शकता. तर इथेही खूप छान अशी ऑफर लागलेले आहे. अगदी महिलांचं सुतकान साहित्य जे काय आहे ते, मुलांचं शालेय शिक्षणाचं जे लागणारं जे साहित्य आहे ते सगळं आहे तिथे. तर आता तुम्हाला सांगते, तर पुढं काय झालं होतं की अचानकच मस्त असे म्हटलं थालीपीठ वगैरे बनवायचे आणि आभाळ त्यावेळेला असं काही आलेलं वगैरे नव्हतं. तर अचानक असं काही घडेल, असं काही होईल असं मला तर कदाचितच वाटलं नव्हतं आणि असंच काहीसं घडलं. तर तुम्हाला सांगते की अचानक मी थालीपीठ बनवण्यासाठी घेतलं होतं. खूप दिवस झालं बनवलेलं नव्हतं म्हणून, आणि माझा भाऊ पण येणार होता त्यामुळे मी बनवायला घेतलं होतं. आणि अचानक असं काही झालं की वारं वावतं सुटलं, पाऊस वगैरे आला आणि अचानक लाईट गेली आणि त्यामुळे माझा जो आमचं म्हणतो ना खरडा, म्हणजे मिरचीचा जो ठेचा आहे तो बनवायचा राहून गेला होता. शेवटी मी कलबत्त्यामध्ये वगैरे चेचला. म्हटलं होतं तर लाईट वगैरे जाणार नाही याचा पाऊस असं वाटलं आणि अचानकच लाईटीनं घोटाळा केला. लाईट गेली, वारं वावतं सुटलं, कारण वायर वगैरे तुटलेली होती. आणि इथं कसं असतं, वायर जर तुटली तर एक दिवस पूर्णपणे लाईट येत नाही आहे. सिटी लेवल असल्यामुळे पलूसमध्ये लाईट वगैरे चालू होते, पण शेतामध्ये आमच्याकडे लाईट वगैरे येत नाही असा प्रॉब्लेम होता. आली म्हणजे येते, नाही म्हणजे नाही असं काही घडत असतं. त्यामुळं मग असं काहीच आमच्या बाबतीतून घडलं. पण असं म्हटलं ती वेळ पण मारून नेली आणि मग थालीपीठ वगैरे बनवलं. कसं असतं, सगळ्यांना खायला मिळतं आणि काहीतरी वेगळं. आता आम्हाला कसं शांती वगैरे घातल्यामुळं आम्हाला मांसाहारी वगैरे असं काही 6 महिने तरी खायचं नाही आहे. त्यामुळं वेगळं काहीतरी असं मनुष्यानं मी बनवायचा एक प्रयत्न केला होता, पण काय तो यशस्वी होईल की नाही असं वाटलं होतं, पण तो यशस्वी झाला. महत्त्वाचं म्हणजे मी बनवलं पुन्हा थोड्या वेळानं. जरा ठेचा आपला खलबत्ता, म्हणजे आपण आधी ज्या बायका होत्या त्या कशा करत होत्या की आधी कसं मिक्सर वगैरे काही नसायचं, कुठले शेंगदाणं जरी कुटायचं म्हणजे बारीक करायचं असलं तरी खलबत्त्यामध्येच, किंवा ठेचा वगैरे बारीक करायचं म्हटलं तरी खलबत्त्यामध्ये अगदी टेस्टी आणि चवीचं लागायचं. तशा पद्धतीनेच मी ठेचा बारीक केला. असंच काहीसं घडलं. आता सगळ्या ज्या मशिनरी वगैरे आता सगळ्या आल्या त्या निघाल्या. आता चपाती सुद्धा बनवायची मशीन निघालेली आहे, आता मिक्सर वगैरे हे आता निघालेलं आहे. आता इथून पुढे वेगवेगळं काही निघायला लागले, पण आधी तसं काही सुद्धा नव्हतं. तशा पद्धतीनं मस्त असे थालीपीठ वगैरे मी बनवले. तुम्हाला टायटलवर नाही सगळं आता तुम्हाला दिसतच असेल. तर बघा आजचं वातावरण खूप छान असं झालेलं आहे. तर आता इथून पुढे दिवस असतात पावसाचे वगैरे आणि पाऊस पडणे खूप गरजेचं आहे. बघा कोयना धरणामध्ये अजिबात पाणी जर TM साठा आहे तो अजिबात नाही आहे. पाणी पूर्णपणे कमी झाले आणि पावसाचे तर सध्याला तर म्हणायला गेलं तर गरज खूप अशा आहे. पाऊस पडला तर जरा थोडं कसं शेतकऱ्याला जरा दिलासा मिळतो. जर पाऊसच नाही पडला तर अवघड होऊन जातं. कसं होतं, शेतींना पाण्याची खूप गरज असते, विहिरींना पाणी नसतं, त्यामुळे शेतींना पाणी पुरवठा आहे तो जास्त मिळत नाही. आता आमच्या इथे पण एक तसंच झालं आहे बघा. आता आमचे कसं असतं, नदीचं पाणी असतं सगळ्यांना, तर नदीला पाणी नसल्यामुळं 7 ते 8 दिवस पाणी उपसा करायचं नाही असं आदेश दिलेला होता. त्यामुळे खूप अवघड झालं. तोपर्यंत 1-2-3 दिवसात मेघराजा पण बरसला, पाऊस आला, त्यामुळे शेतकऱ्यांना थोडासा दिलासा मिळाला. आणि यंदा उन्हाळा खूप असा होता त्यामुळं उकाड्यापासूनही दिलासा मिळाला. पाण्याची खूप गरज आहे. आता कसं होतं, उन्हाचं टेम्परेचर म्हणजे निसर्ग, झाडं वगैरेची लोक तोडतात, ती झाडं तोडली नाही पाहिजेत. त्यामुळं कसं होतं,
ऊन जास्त जेवढं तुम्ही झाडे तोडाल तेवढं निसर्गातलं जे वातावरण जे गार ऑक्सिजन जे आपण घेतो ते कमी होत जातं. त्यामुळे झाडं नाही तोडलेलीच कधी पण चांगली असते. झाडे लावा, झाडे जगवा, ही काही म्हण खोटी नाही आहे. झाडे जेवढे लावाल आपल्याला तेवढा श्वास मोकळा घेता येतो. निसर्ग म्हणजे मेघराजाचे पावसाचं जे वातावरण आहे ते तयार होण्यासाठी खूप अशी निसर्गाची गरज आहे. त्यामुळं जी झाडं आहेत ते कमी करणं खूप असं चुकीचं आहे. तर बघा इथं आभाळ वगैरे खूप छान असं आलेलं आहे, वातावरण खूप छान झालं आहे. त्या दरवाजे पण क्लास वगैरे चालू झाले आहेत, त्यामुळे तो पण आता गेलेला आहे क्लासला रोजच्या रोज. आता 15 तारखेपर्यंत, आता काल दिलं होतं 8चं टायमिंग 8 ते 10, तर आज शिक्षकांनी टायमिंग बदललं. आता टायमिंग बघा तुम्हाला सांगते 9 ते 11 आहे असं टायमिंग दिलेलं आहे. पण आता आज आम्ही शिक्षकांना वगैरे आता आज बोलायचं हे म्हटले होते, कारण कसं होते सकाळी कामावर जाताना 8 वाजता सोडायला ते वगैरे बरं पडतं. जाता जाता सोडून वगैरे कामावर वगैरे ते जाऊ शकतात. पण कसं होतं 9 वाजता डेअरी वगैरे उघडल्यानंतर मग अवघड होतं सोडायला कोण जायचं असं. त्यामुळे आज आता बघू शिक्षकांशी बोलून बघणार वगैरे आहेत. तर असं बघा आजचा दिवस वगैरे होता. तर तुमच्या इकडे पाऊस वगैरे काही आहे का नक्की कमेंटमध्ये सांगा. तर इथं तर बघा पावसाचं वातावरण झालं आहे, बाष्प तयार व्हायला लागलेले आहेत पावसाचे, बघा तुम्हाला दाखवते. तर असंही वातावरण वगैरे झालेलं आहे पावसाचं. तर झाडांनाही पावसाची पाण्याची खूप अशी गरज आहे बघा. त्यामुळे झाडं कशी होतात वाळून वगैरे जातात. तर मी पण आज श्रावण घेवड्याचे वगैरे पी वगैरे आणणार आहे, कारण आता बघा इथे थोडंसं स्वच्छ करून इथं जो एक होपा आहे तुम्हाला दाखवते. तर हा होपा इकडचा स्वच्छ वगैरे करून श्रावण घेवडा लावायचा, म्हणजे 1, 2 ते 3 महिन्यामध्ये येतो. थोडेसे मुळ्या आणायचं, मुळ्याची बी मुळा वगैरे असं लावायचं. थोडं थोडं काही नाही काही तर लावत राहायचं, करत त्याशिवाय पण चालत नसतं. थोडं थोडं आता भाजीपाला गवारी थोडी आहे चालू, पण कसं होतं पाऊस वगैरे पडला की मग नंतर अवघड होऊन जातं. गवारीला पण जास्त पाणी चालत नाही आहे, थोडंसंच पाणी लागत असतं. तर असा आजचा दिवस होता. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की सांगा. चॅनलवरती जर आपल्या कोण नवीन असेल तर व्हिडिओ सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.